जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे तुमचा दिव्य ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर। आजचा दिवस तुमच्यासाठी साधा नाही। ग्रह नक्षत्रांच्या बदलत्या हालचाली काही राशींसाठी मोठ्या यशाचे संकेत देत आहेत, तर काही राशींना एक महत्त्वाचा इशारा देखील या काळामध्ये मिळू शकतो। धन, करिअर, व्यवसाय, कुटुंब आणि शिक्षण आणि भाग्याच्या बाबतीत आज कोणत्या राशीवरती विशेष कृपा राहणार आहे हे जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते। आजच्या राशी भविष्यात एक अशी रास देखील आहे की ज्यांच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी देखील येण्याची शक्यता या काळामध्ये आहे। तसेच काही राशींना किंवा काही राशींना एक महत्त्वाची गोष्ट देखील दुर्लक्षित करू नये, अन्यथा चांगली संधी तुमच्या हातातून जाऊ शकते। त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा। चला तर मग सुरू करूया आजच्या दिव्य दैनिक राशी भविष्यासाठी। मेष राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस कृतिशीलता आणि प्रगतीच्या नव्या संधी घेऊन येणारा ठरू शकतो। काही महत्त्वाच्या कामामध्ये तुम्हाला अपेक्षित हालचाल झाल्यामुळे मनामध्ये समाधानाची भावना या काळामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे। कार्यक्षेत्रात आपल्या नेतृत्व क्षमतेचा आणि आत्मविश्वासपूर्ण दृष्टिकोनाचा सर्व बाजूने लाभ मिळण्याची शक्यता आहे। आर्थिक बाबीमध्ये योग्य प्राधान्यक्रम ठेवल्यास परिस्थिती सर्व तुमच्या अनुकूल परिस्थितीमध्ये असणार आहे। करिअर विषयक नियोजन, स्पर्धा परीक्षा किंवा कौशल्य विकासाच्या संबंधित प्रयत्नांमध्ये प्रोत्साहनकारक प्रगती तुम्हाला सर्व काळामध्ये किंवा सर्व बाजूने या काळामध्ये दिसू शकते। आज भगवान सूर्यनारायणांना अर्घ्य अर्पण करून अथवा आदित्य वृत्त स्तोत्राचे पठण करणे तुमच्यासाठी शुभकारक मानले जात आहे। आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा तांबडा केसरी आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 1। वृषभ राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस संयम आणि स्थिर विचारसरणीमुळे लाभदायक ठरू शकतो। काही प्रलंबित कामामध्ये अनुकूल हालचाल झाल्यामुळे तुम्हाला मनावरील ताण कमी होण्याची शक्यता या काळामध्ये वर्तवली जात आहे। कार्यक्षेत्रात आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना सर्व बाजूनी समाधानकारक परिणाम या काळामध्ये दिसून येऊ शकतात। आर्थिक विषयांमध्ये तुम्ही नियोजनबद्ध दृष्टिकोन तुम्हाला सर्व बाजूनी फायदेशीर ठरू शकतो। व्यावसायिक शिक्षण, कौशल्य विकास किंवा भविष्यातील उद्दिष्टांसाठी केलेले प्रयत्न तुम्हाला सर्व बाजूनी सकारात्मक दिशा या काळामध्ये दाखवू शकतात। कुटुंबियांबरोबर किंवा कुटुंबियांकडनं तुम्हाला चांगल्या प्रकारचे सहकार्य या काळामध्ये मिळू शकते। आज भगवान शंकराचे स्मरण अथवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी शुभ मानले जात आहे। आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा मोरपंखी हिरवा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 6। मिथुन राशीच्या मंडळीसाठी आजचा दिवस संवाद कौशल्य आणि चपळ विचारशक्तीच्या जोरावर प्रगती घडवून आणणारा ठरू शकतो। काही महत्त्वाच्या विषयांमध्ये अपेक्षित माहिती किंवा मार्गदर्शन मिळाल्यामुळे तुमचा सर्व बाजूने आत्मविश्वास वाढू शकतो। कार्यक्षेत्रात आपल्या कल्पकतेचा आणि हुशारीचा चांगला उपयोग या काळामध्ये होऊ शकतो किंवा चांगला उपयोग होण्याची शक्यता या काळामध्ये वर्तवली जात आहे। आर्थिक बाबीमध्ये तुम्ही सर्व बाजूने समतोल दृष्टिकोन तुम्हाला या काळामध्ये लाभदायी ठरू शकतो। स्पर्धा परीक्षा, लेखन, तांत्रिक अध्ययन किंवा ज्ञानवृद्धीशी संबंधित प्रयत्नांना सर्व बाजूने तुम्हाला अनुकूल वातावरण तुम्हाला या काळामध्ये मिळू शकते। मित्रपरिवारांकडूनही सकारात्मक प्रतिसाद तुम्हाला या काळामध्ये प्राप्त होऊ शकतो। आज श्री गणेशाचे स्मरण अथवा ओम गंगणपते नमः या मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी शुभ मानले जाणार आहे। आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा पोपटी हिरवा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 5। कर्क राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस मनशांती आणि सकारात्मक अनुभव देणारा ठरू शकतो। काही महत्त्वाच्या बाबीमध्ये अनुकूल घडामोडी घडल्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात वाढ होण्याची शक्यता आहे। कामकाजामध्ये आपला समंजस्य दृष्टिकोनाचा आणि संयमी स्वभावाचा सर्व बाजूने या काळामध्ये लाभ मिळू शकतो। आर्थिक व्यवहारामध्ये विचारपूर्वक घेतलेले निर्णय तुम्हाला सर्व बाजूने उपयुक्त ठरू शकतात। उच्च अध्ययन, संशोधन किंवा व्यावसायिक पात्रता वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना तुम्हाला सर्व बाजूने प्रोत्साहन मिळू शकते। कुटुंबातील वातावरण आनंददायी राहण्याची शक्यता या काळामध्ये वर्तवली जात आहे। आज भगवान शिवाचे स्मरण अथवा ओम सोमेश्वराय नमः मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी शुभ मानले जाणार आहे। आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा मोत्यासारखा पांढरा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 2। सिंह राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस मान सन्मान आणि प्रगतीच्या संधी वाढवणारा ठरू शकतो। एखाद्या महत्त्वाच्या कार्यात अपेक्षित यश मिळाल्यामुळे मनामध्ये सर्व प्रकारचा उत्साह या काळामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे। कार्यक्षेत्रात आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वाचा आणि नेतृत्व गुणाचा सकारात्मक लाभ तुम्हाला या काळामध्ये मिळू शकतो। आर्थिक विषयामध्ये योग्य वेळी घेतलेले निर्णय
तुम्हाला सर्व बाजूने फायदेशीर ठरू शकतात. प्रशासकीय क्षेत्र, स्पर्धात्मक तयारी किंवा करिअर विषयक उपक्रमामध्ये समाधानकारक घडामोडी या काळामध्ये दिसून येत आहे. जवळच्या व्यक्तीकडनं तुम्हाला सर्व बाजूने किंवा चांगल्या पद्धतीचे या काळामध्ये प्रोत्साहन मिळू शकते. आज सूर्यदेवांना अर्घ्य अथवा आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करणे तुमच्यासाठी शुभ मानले जाणार आहे. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा सुवर्ण केशरी आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 1. कन्या राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस नियोजन आणि कार्यसिद्धीच्या दृष्टीने सर्व बाजूने अनुकूल ठरू शकतो. काही महत्त्वाच्या विषयामध्ये योग्य मार्ग सापडल्यामुळे मनामध्ये समाधानाची भावना निर्माण होऊ शकते. कामकाजामध्ये आपल्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीचा आणि व्यावहारिक दृष्टिकोनाचा या काळामध्ये लाभ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबीमध्ये शिस्तबद्ध नियोजन तुम्हाला सर्व बाजूने फायदेशीर ठरू शकते. विशेष प्रशिक्षण, तांत्रिक शिक्षण किंवा ज्ञानवृद्धीशी संबंधित प्रयत्नांना सर्व बाजूने तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद या काळामध्ये मिळू शकतो. वरिष्ठ व्यक्तीचे मार्गदर्शन देखील तुम्हाला लाभदायक या काळामध्ये ठरू शकतात. आज भगवान विष्णूचे स्मरण अथवा ओम नमो नारायणाय या मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी शुभ मानले जाणार आहे. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा पिस्ता हिरवा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 5. स्थूल राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस समन्वय आणि योग्य निर्णय क्षमतेच्या बळावर पुढे जाणारा ठरू शकतो. काही अपेक्षित कामामध्ये तुम्हाला सकारात्मक घडामोडी झाल्यामुळे किंवा घडल्यामुळे मन प्रसन्न राहण्याची शक्यता या काळामध्ये आहे. कार्यक्षेत्रात आपल्या संतुलित विचारसरणीचा आणि व्यवहार कुशलतेचा सर्व बाजूने चांगला फायदा मिळवू शकतो. आर्थिक विषयामध्ये विवेकी भूमिका तुम्हाला सर्व बाजूने लाभदायक ठरू शकते. व्यवस्थापन, सर्जनशील क्षेत्र किंवा व्यक्तिमत्व विकासाच्या निगडीत व्यक्तींना चांगल्या पद्धतीचा प्रयत्नांना अनुकूल संधी या काळामध्ये प्राप्त होऊ शकते. जवळच्या व्यक्तीसोबत संबंध तुमचे अधिक सौहार्दपूर्ण आणि प्रेमपूर्वक राहू शकतात. आज माता लक्ष्मीचे स्मरण अथवा श्री सुक्ताचे पठण करणे तुमच्यासाठी शुभ मानले जाणार आहे. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा गुलाबी पांढरा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 6. वृश्चिक राशीच्या मंडळीसाठी आजचा दिवस आत्मबळ आणि ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल करायला लावणारा किंवा वाटचाल करणारा ठरू शकतो. काही महत्त्वाच्या विषयांमध्ये तुम्हाला अनुकूल संकेत मिळाल्यामुळे मनातील उत्साह या काळामध्ये वाढण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात आपल्या जिद्दीचा आणि दूरदर्शी विचारांचा सर्व बाजूने सकारात्मक परिणाम तुम्हाला या काळामध्ये दिसून येऊ शकतो. आर्थिक बाबीमध्ये सावध आणि नियोजित पावले तुम्हाला सर्व बाजूने फायदेशीर ठरू शकतात. संशोधन, तांत्रिक कौशल्य किंवा स्पर्धात्मक क्षेत्राशी संबंधित प्रयत्नांना तुम्हाला या काळामध्ये चांगल्या पद्धतीचे परिणाम मिळताना बघायला भेटणार आहे. विश्वासू व्यक्तींचे तुम्हाला सहकार्य आणि चांगल्या पद्धतीचे या काळामध्ये लाभदायक ठरू शकते किंवा लाभणार आहे. आज भगवान महाकालाचे स्मरण अथवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी शुभ मानले जाईल. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा गडद मरून आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 9. धनु राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस नव्या संधी आणि आशादायी घडामोडींना चालना देणारा ठरू शकतो. एखाद्या महत्त्वपूर्ण विषयात अपेक्षित प्रगती झाल्यामुळे मनात उत्सुकता आणि सकारात्मकता निर्माण होण्याची शक्यता या काळामध्ये दिसत आहे. कार्यक्षेत्रात आपल्या व्यापक दृष्टिकोनाचा आणि कार्यतत्परतेचा सर्व बाजूने लाभ मिळू शकतो. आर्थिक बाबीमध्ये तुम्ही सुयोग्य नियोजन लाभदायक तुम्हाला या काळामध्ये ठरू शकते. उच्च शिक्षण, मार्गदर्शन, करिअर विस्तार किंवा ज्ञान संपादनाशी संबंधित प्रयत्नांना सर्व बाजूने तुम्हाला अनुकूल दिशा किंवा अनुकूल परिणाम या काळामध्ये मिळू शकतो. मित्रपरिवारांकडून तुम्हाला चांगल्या पद्धतीचे प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे. आज भगवान दत्तात्रयाचे स्मरण अथवा श्री गुरुदेव दत्त नामस्मरण करणे तुमच्यासाठी शुभ मानले जाणार आहे. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा क्रीम पिवळा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 3. मकर राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस शिस्तबद्ध प्रयत्न आणि व्यावहारिक निर्णयामुळे सर्व बाजूने लाभदायक ठरू शकतो. काही महत्त्वाच्या कामामध्ये तुम्हाला अपेक्षित गती मिळाल्याने मनामध्ये समाधानाची भावना निर्माण होण्याची शक्यता या काळामध्ये आहे. कार्यक्षेत्रात आपल्या जबाबदारीची जाणीव आणि मेहनतीचा सकारात्मक परिणाम तुम्हाला सर्व जागेवरती दिसून येणार आहे या काळामध्ये. आर्थिक विषयांमध्ये तुम्ही दूरदृष्टी ठेवून केलेले नियोजन तुम्हाला सर्व प्रकारातनं उपयुक्त ठरू शकते. व्यावसायिक कौशल्य, करिअर विषयक उद्दिष्टे किंवा विशेष प्रशिक्षणाशी संबंधित प्रयत्नांना तुम्हाला सर्व बाजूनी प्रोत्साहनकारक यश या काळामध्ये मिळू शकते. वरिष्ठ व्यक्तीचे मार्गदर्शन तुम्हाला लाभदायक ठरू शकते. आज शनिदेवाचे स्मरण अथवा ओम प्राम प्रीम प्रौम सह शनेश्वराय नमः
या मंत्राचा जप करणे शुभ मानले जाणार आहे. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा धुरकट करडा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 8. कुंभ राशीच्या मंडळींसाठी आजचा दिवस नवकल्पना आणि सकारात्मक बदलांना प्रोत्साहन देणारा ठरू शकतो. काही महत्त्वाच्या योजनांमध्ये अपेक्षित प्रगती झाल्यामुळे तुमचा आत्मविश्वास या काळामध्ये वाढण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात आपल्या वेगळ्या विचारसरणीचा आणि दूरदर्शी दृष्टिकोनाचा सर्व बाजूने तुम्हाला चांगला लाभ या काळामध्ये मिळू शकतो. आर्थिक बाबीमध्ये तुम्ही समतोल आणि संयमी भूमिका तुम्हाला सर्व बाजूने उपयुक्त ठरू शकते. तंत्रज्ञान, संशोधन किंवा विशिष्ट प्रशिक्षण किंवा ज्ञानविस्ताराच्या संबंधित प्रयत्नांना तुम्हाला या काळामध्ये अनुकूल परिणाम या काळामध्ये प्राप्त होतात. विशेष म्हणजे मित्रपरिवारांकडनं तुम्हाला या काळामध्ये चांगल्या प्रकारचे सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. आज भगवान शंकराचे स्मरण अथवा ओम नमः शिवाय मंत्राचे जप करणे तुमच्यासाठी शुभ मानले जाणार आहे. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा फिरोजी निळा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 4. मीन राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस कल्पनाशक्ती आणि अंतःप्रेरणेच्या जोरावर प्रगती ठरू शकतो. काही अपेक्षित बाबीमध्ये तुम्हाला या काळामध्ये समाधानकारक घडामोडी घडल्यामुळे मनामध्ये आनंदाची भावना निर्माण होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात आपल्या सर्जनशील दृष्टिकोनाचा आणि समजूतदार निर्णयाचा तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा या काळामध्ये मिळू शकतो. आर्थिक विषयांमध्ये संयम आणि योग्य प्राधान्यक्रम लाभदायक तुम्हाला या काळामध्ये ठरणार आहे. कलात्मक क्षेत्र, उच्च शिक्षण, संशोधन किंवा वैयक्तिक कौशल्य वृद्धीच्या संबंधित प्रयत्नांना सर्व बाजूने तुम्हाला सकारात्मक दिशा या काळामध्ये मिळू शकते. पण जवळच्या व्यक्तीसोबत देखील या काळामध्ये चांगल्या पद्धतीचा सुसंवाद तुमचा या काळामध्ये वाढणार आहे. आज भगवान विष्णूचे स्मरण अथवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी शुभ मानले जाणार आहे. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा आकाशी निळा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 7.